कल्याणमध्ये महायुतीच्या उमेदवारांसाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होणार आहे। त्यासाठी कल्याणमध्ये जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। जवळपास लाखो या ठिकाणचे नागरिक जे आहेत ते सभेसाठी येणार आहेत। त्यामुळे या ठिकाणी आसन व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे। मंडप या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये उभारण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे तुम्ही बघता व्यासपीठाची देखील या ठिकाणी सज्ज आहे आणि जवळपास 2000हून अधिक पोलीस यंत्रणा या ठिकाणी कार्यरत आहे आणि गेले 1 तारखेपासून या सभेसाठी नियोजन सुरू आहे आणि आता उद्या 2 वाजता ही सभा होणार आहे आणि नेमकं काय तयारी झालेली आहे या ठिकाणी भिवंडी लोकसभेचे उमेदवार कपिल पाटील यांनी देखील पाहणी केलेली आहे। आपल्यासोबत स्वतः उमेदवार कपिल पाटील आहेत। आपण त्यांना विचारणार आहोत नेमकं ही काय तयारी सुरू झालेली आहे। साहेब, तुम्ही आता पाहणी केलेली आहे, नेमकं काय तयारी सुरू झालेली आहे आणि काही तासामध्येच आता या ठिकाणी मोदी यांची सभा होणार आहे। भिवंडी लोकसभा क्षेत्रातील सगळ्या जनतेला उद्याची उत्सुकता आहे। उद्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हे कल्याणमध्ये येत आहेत आणि त्या सभेची पूर्ण तयारी झालेली आहे। आपण बघितले असेल, आपण त्याचं शूटिंग केलं असेल, ही सगळी तयारी परफेक्ट झालेली आहे। जवळजवळ लाखाच्या वर लोक या सभेला उपस्थित राहतील असा आमचा अंदाज आहे आणि निश्चितपणाने मोदीजी जो उद्या संदेश देणार आहेत तो ठाणे जिल्ह्यातल्या महायुतीच्या तिन्ही उमेदवारांना विजयी करण्याचा संदेश इथून जाताना जनता घेऊन जाईल। आजही ठाणे जिल्ह्यातल्या तिन्ही सीट या महायुतीच्या भरघोस मताने निवडून येतात, पण उद्या मोदीजींची सभा झाल्यानंतर अजून मोठ्या फरकाने या सीट जिंकून येण्यासाठी निश्चितपणाने मोदीजींनी दिलेल्या संदेशाचा फायदा महायुतीच्या तिन्ही उमेदवारांना होणार आहे। माझ्या लोकसभा क्षेत्रामध्ये ही सभा होत आहे म्हणून मी सगळ्यांचंच स्वागत या लोकसभा क्षेत्रामध्ये उद्या करणार आहे, करतो। मोदीजींचंही स्वागत करतो। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सगळ्या पक्षाचे नेते, सगळ्या मित्रपक्षाचे, महायुतीचे जेवढे नेते आहेत त्या सगळ्यांचं या सभेच्या निमित्ताने मी स्वागत करतो आणि मला खात्री आहे की उद्याची ही सभा ही ऐतिहासिक सभा होईल। कल्याण नगरीला एक ऐतिहासिक वारसा आहे आणि त्या वारशामध्ये निश्चितपणाने या सभेच्या निमित्तानेही भर पडणार आहे। कारण मला जे आठवतं आहे की मला असं वाटतं की देशाला स्वातंत्र्य मिळून 77 वर्षात आपण आहोत। त्या 77 वर्षात एका शहरात 10 वर्षात कुठलेही प्रधानमंत्री तिसऱ्यांदा आले नसतील, तर मोदीजी तिसऱ्यांदा आपल्या कल्याण नगरीत येत आहेत। निश्चितपणाने ही मोदीजींच्या सरकारची हॅट्रिक आहे, हे त्याचं हे स्तुतवाच आहे आणि म्हणून या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र पावलांनी पावन झालेल्या या भूमीमध्ये मोदीजी येणार आहेत। त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद आम्हालाही मिळेल, मोदीजींनाही मिळेल। 2024च्या विधानसभेच्या उमेदवार निवडणुकीमध्ये असाच नारा दिला गेला होता, छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद, चला चला देऊया मोदीजींना साथ, अशा प्रकारचा नारा होता आणि त्याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलाने पावन झालेल्या भूमीत उद्या नरेंद्र मोदीजी येत आहेत। निश्चितपणाने शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने, मोदीजींच्या आशीर्वादाने इथले माझ्या सकट ही माझ्या लोकसभा क्षेत्रात उमेदवारी निवडणूक सभा होत आहे आणि या सभेचं नावच आहे 2024 महाविजय संकल्प सभा आणि या सभेच्या निमित्ताने निश्चितपणाने तिन्ही लोकसभेमध्ये महाविजय हा महायुतीचा निश्चितपणाने होईल। अंतिम टप्प्यामध्ये सगळे नियोजन आलेलं आहे, कुठपर्यंत आलेलं आहे आणि विशेष म्हणजे तुमचे हॅट्रिक या ठिकाणी होणार आहे। आज रात्री साधारणतः 12 वाजेपर्यंत सगळी कामं पूर्ण होतील आणि सकाळी सगळी तयारी या ठिकाणी पूर्ण झालेली असेल। अंतिम टप्प्यात सगळं आहे, अंतिम होण्याच्या मार्गावर एसपीजीनी सगळी या ठिकाणी सगळीकडे चेकिंग केलेली आहे। पोलीस फोर्सनी सगळे चेकिंग, पोलीस कमिशनर या ठिकाणी इथे, कलेक्टरही या ठिकाणी येऊन गेले। सगळ्या खात्यांनी या ठिकाणी पाहणी करून सगळे सर्टिफिकेट दिलेले आहेत। त्याच्यामुळे ही अंतिम टप्प्यात काम आलेलं आहे, ते लवकरच पूर्ण होईल 12 वाजेपर्यंत असं मला वाटतंय। आणि आपण सांगितलं तुमची हॅट्रिक आहे, तर मी मगाशी सांगितलं की मोदीजी या ठिकाणी तिसऱ्यांदा येत आहेत, त्याच्यामुळे माझी हॅट्रिक पक्की आहे। या कल्याण नगरीतच मोदीजी तिसऱ्यांदा येत आहेत आणि मोदीजींच्या सरकारची हॅट्रिक पक्की, याच्यामध्ये काही दुमत नाही। साधारण किती वाजता सभा चालू होईल? 3 वाजता आम्ही सभेला सुरुवात करणार आहोत। 3 वाजता सभा या ठिकाणी सुरू होईल। 2 वाजता लोक या ठिकाणी येतील। 2 वाजता सगळ्यांना आम्ही वेळ दिलेली आहे। 3 वाजता आम्ही सभेचं काम सुरू करू। निश्चितच अशा पद्धतीने
जोरदार नियोजन जे आहे ते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी कल्याणमध्ये झालेलं आहे। सुरेश काटे, एबीपी माझा, कल्याण। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।